G111 बापदेव पाली आणि द्रोणागिरी करंजा. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय ऍज युजुअल बापदेव पाली संघानं. सलामीची जोडी मैदानावर थोडं स्पीडअप करा. दुसऱ्या सत्रामध्ये करंजाला बॅटिंग करायची आहे. पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त असेल आणि दुसऱ्या बॉलवर ही सिंगल येत असताना रनआउटची सुद्धा संधी होती. दुसऱ्याच बॉलवर चांगली सुरुवात केली गोलंदाज करण मात्रेनं. द विकेट डाऊन. दुसरा धक्का बसलाय G111 जय बापदेव पाली संघाला. परतावा लागेल इकडे विशाल शेळकेला. सलामीची जोडी फोडले. दोनही सलामीवीर स्वस्तात तंबूमध्ये. फक्त एक धाव आहे धावफलकावर आणि दोन फलंदाजांनी मात्र मैदान सोडणं पसंत केलंय. हा दुसरा धक्का जय बापदेव पाली टीमला. अब्दुल जजा शेख तेही 13 दिवस. आज 12वा दिवस आहे. उद्या 13वा आहे दिवस. आमचे शिवभक्त आहेत आणि सगळ्यांची अगदी प्रामाणिकपणे सेवा करतात. लाऊड अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि इकडे मात्र हे अपील उचलून धरले. इकडे बॅटच्या टॉप एज लागली होती. हलकासा चाटून गेला होता आणि पंचाने मात्र बाद ठरवलंय. तिसरा धक्का लागलाय तो पाली संघाला.
ऑन साइडला समोरच्या दिशेला यावेळेस मात्र लॉंग ऑन क्लिअर केलाय. बॉल चाललाय सीमा पार षटकार. एजंट टेकन एकाच ओव्हर मध्ये चार फलंदाज बाद केलेत करण मात्रेनं. कमाल केले या गोलंदाजानं. काय पाहायला गेलं तर अक्षरशः भेदकतेनं मात्र आज हे षटक टाकलंय. एक षटकार जरूर आला परंतु टॉप ऑर्डर पुरती कोसळवून टाकले ती पाली संघाची. आणि 4 फलंदाज बाद झाल्यानंतर त्याचा फायदा मात्र येणाऱ्या षटकामध्ये जरूर पाहायला मिळेल. बारक्या एकटाच मात्र नॉन स्ट्रायकेटला जरूर आहे परंतु त्याच बरोबरीने इकडे पहिल्यांदा रोहित, विशाल, कल्पेश, प्रतीक 4 फलंदाजांना बाद केलंय. कमाल बॉलिंग आहे करण मात्रेची. त्याच्या नावामध्ये रन आहे, रन दिलेला नाहीये. तिकडे मात्र विकेट्स घेतल्यात त्यानं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर 4 गडी बाद 7. दुसरं षटक घेऊन अक्षय पाटील. ISPL च्या पहिल्या सीझन मध्ये ज्या खेळाडूला आपण पाहिलं होतं माझी मुंबई या संघाकडून खेळताना करंजा संघाचा अक्षय. गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये भन्नाट ओव्हर टाकलं होतं त्यानं. त्याच्याही गोलंदाजीवर मात्र खेळणं थोडंसं कठीण जातं. चांगले ऑफ ब्रेक, लेग ब्रेक पाहायला मिळतात त्याच्या गोलंदाजीमधून. यावेळेचा चेंडू सरळ जाऊन पायावर आदळलाय. लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स. फेटाळून लावले अपील अंपायर्सनी. कोणती धाव नाहीये. आता मोठ्या आशेनं मात्र बारक्याकडे पाहिलं जाते. संपूर्ण जीवन 11 बापदेव पाली संघ मोठ्या आशेनं पाहतोय. बारक्या ऑन स्ट्राईक. इकडे सुद्धा बीट झालाय, बेस झाला. चेंडू काहीसा आतमध्ये आला असेल आणि बॉल खाली सुद्धा राहिला. पहा किती वळवलाय हा. काय ऑफ ब्रेक आहे. अंपायर्स खरं तर मजा घेत असतील समोरून गोलंदाजीची, कारण त्यांना अगदी समोरून दिसतोय चेंडू कसा वळतोय. चेंज ऑफ पेस होता, धीम्या गतीने टाकला होता. बारक्याला मात्र थांबवलंय. आणखीन एक डॉट बॉल. हे व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजाकडे. 3 डॉट बॉल्स आलेत. सुरुवातीलाच करण मात्रेनं संपूर्णपणे फलंदाजीचं कंबरड मोडून टाकलंय आणि त्यात आता मात्र त्याचा फायदा अक्षय पाटीलला होत असताना बारक्या हातबल झालाय. परंतु बारक्याला संयमानं बॅटिंग करावी लागली या मॅच मध्ये. परंतु संयम किती करणार. 3 ओव्हरचा सामना आहे. शॉर्ट बॉल आहे, पूल केलाय, स्क्वेअर लेगला बॉल निघालाय. बारक्याच्या बॅट मधून आत्मविश्वास वाढवणारा षटकार. टेकन आता मात्र थोड्याशा उरल्या अशा संपुष्टात. एक षटकार आला होता परंतु एका चांगल्या फलंदाजाला मात्र अखेरीस मैदान सोडावं लागले. हा 5वा धक्का. निम्मा संघ गारद झालाय. अर्धी सेना रणांगणामधून मात्र माघारी फिरले पाली संघ. अर्धा डाव गडबडला इकडे. विकेट डाऊन. आता मात्र इथून मोठी धावसंख्या होणार नाही. या 5 फलंदाज बाद झाल्यानंतर जवळजवळ यावर शिक्कामोर्तब घेतले आणि 4 झेल यष्ट्यांच्या पाठीमागे बंटीनं टिपलेत. कमाल यष्टीरक्षण, कमाल क्षेत्ररक्षण, कमाल बॉलिंग पाहायला मिळाले. काय खेळलाच. करंजा संघ पहिल्याच मॅच मध्ये स्ट्रगल करत होता. हार्दिकनं सामना फिरवला. दुसरा सामना फसला असं वाटताना खरं तर नयन थळी आला मैदानामध्ये आणि मॅच पराभूत नाही, मॅच कंटिन्यू चालू ठेवली त्यांनी.
आणि नयनतळीच्या वयाची मुलं सध्याच्या घडीला सध्या आउट ऑफ फॉर्म आहेत. ज्या पद्धतीनं आजही मैदानामध्ये त्याचा फॉर्म आहे. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र चेंडू निघून गेला सरळ विकेट किपर कडे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव टू 14 नाऊ. 14 धावा धावफलकावर आहेत. संध्याकाळचं सत्र आहे. लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा डिफेंड होऊ शकतात. दुसऱ्या सत्रामध्ये थोडासा बॅड लाईटचा सामना करावा लागू शकेल करंजा टीमला. त्यामुळं इकडे 25 धावा झाल्या तरी संध्याकाळच्या सत्रामध्ये त्या धावा काढणं फार कठीण होऊ शकेल अशी परिस्थिती आहे. चांगला बॉल, टप्पा पडला, आतमध्ये आला. इकडे मात्र सरळ विकेट किपरचा वेध घेत असताना कमालीचं षटक हाताळले अक्षय पाटीलनं सुद्धा. या ओव्हरमध्ये फक्त 7च धावा आल्या. महत्वाची बारक्याची विकेट. करंजा टीम तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करायची आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 14 धावा. जीवन 11 बापदेव पाली. तिसरं षटक गणू उथळी. बघाशी खर तर ज्या वेळेला गरज होती एका चांगल्या ओव्हरची, नयनतळीनं जरूर सामना फिरवला, परंतु ते षटक मात्र शेवटचं गणू थळीनं टाकलं होतं. आणि त्या ओव्हरमध्ये जर जास्त धावा आल्या असत्या तर कदाचित तो सामना करंजाला सुद्धा जड गेला असता. त्यामुळे गणू थळीचं सुद्धा तेवढंच श्रेय आहे जेवढं नयनतळीचं सुद्धा आहे. आणि खऱ्या अर्थानं नयनतळीच्या बरोबर मॅन ऑफ द मॅच तर खरं तर गणू थळीचं सुद्धा तेवढंच क्रेडिट राहिलंय. फ्लाइट डिलिव्हरी होती. इकडे मात्र ड्राईव्ह केला ऑन साईडला. मिड विकेट कडे यज्ञेश त्या ठिकाणी आहे. बॉल हातामधून निसटलाय. दुसऱ्या धाब्याचा कॉल. थ्रो चांगला आहे. परतावा लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का बसेल जीवन बापदेव पाली टीमला. हातामधून जरूर थोडस मिसफील्ड झालं होतं. फर्स्ट अटॅम्प मध्ये चेंडू उचलला आला नव्हता, परंतु थ्रो काय होता यज्ञेशचा. आणि एक अचूक फेकीवर मात्र बाद केलंय. परफेक्ट थ्रो होता. पाहूया. पंचांच्या मनामध्ये सुद्धा कोणती साशंकता नव्हती. बास झाला बॅटर. परेश शेके. कुणाल शेळके. परेश शेळकेच्या साथीला कुणाल शेळके आता मात्र मैदानामध्ये आहेत. गणू थळी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. पहा फिरवलाय, समोरून फिरवलाय. बघाशी सुद्धा असेच चेंडू फिरवले होते आणि बोहो संघाच्या विरोधामध्ये असेच फिरवले होते चेंडू. कमालीचे लेग ब्रेक्स आहेत. यस अंपायर. यस, गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आला. ऑन स्क्रीन तिसरे दिग्गज पंच मिस्टर अमोल काळे सर. हा सुद्धा चेंडू इकडे बीट झाला होता. यष्टी रक्षकाच्या हातामधून निसटला. ओ डायरेक्ट हिट झाला होता त्या ठिकाणी. पंच थोडेसे थर्ड अंपायर कडे निर्णय देतात. चेक केलं जाईल. .24 लाईव्ह इव्हेंट्स मिस्टर विवेक पाटील अँड टीम ही स्पर्धा कव्हर करतात. बरेचसे कॅमेरामन जॉईन झाले मागच्या 12 दिवसामध्ये. उद्या सुद्धा पाहायला मिळतील. परंतु 13 दिवस काम करत ही स्पर्धा मात्र यशस्वी करण्याचं धाडस, यशस्वी करण्याचे काम मात्र या सगळ्यांनी केलं. खरं तर त्यांचे सुद्धा आपण आभार मानूयात. नॉट आउट इज अ कॉल. ओ यावेळेस मात्र चांगला स्लॉट मध्ये होता. पाठवलाय लॉंग ऑनच्या वरतून.
स्कोर कार्ड पहा. करण मात्रेनं टाकलेलं भन्नाट स्पेल आणि त्याच्या जोरावर मात्र धावसंख्या सीमित ठेवले. हे पहा 3-0 आहेत. रोहित पाटील 0, विशाल शेळके 0, कल्पेश शेळके 0, बारक्या 7, प्रतीक शेळके 6, अनिकेत 1, परेश शेळके 8, हनुमान शेळके 1. 3 ओव्हर्स मध्ये 8च्या सरासरीने धावा आल्या 24. परंतु सत्र संध्याकाळचं आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडीफार मदत गोलंदाजांना मिळू शकते. ती जी मिळाली करंजा टीमला तीच आता पाली संघाला सुद्धा मिळू शकते. परंतु पाहूया कोणता संघ मात्र पुढे जाणार. सुपर 8 साठी हा प्रवास असेल. परंतु सुपर 8 मध्ये गेल्यानंतर एक ट्रॉफी निश्चित होणार आहे आणि त्याचमुळे बक्षीस प्राप्त होण्यासाठी दोन्ही संघांना मात्र ही लढत जिंकणं अनिवार्य असेल. सकाळपासून दिवसभर जो घाम काढलाय, घाम गाळलाय, जो वेळ घालवलाय, बऱ्याचशा प्लॅनिंग्स केल्यात, बऱ्याचशा टीम मिटिंग्स झाल्या असतील, मोठा प्रवास करत इथपर्यंत मैदानावर राजीव गांधी मैदानावर आले असतील. सगळ्या गोष्टींचं चीज होण्यासाठी खरं तर हा सामना जिंकावा लागेल. कारण तिसरा सामना जिंकल्याशिवाय कोणत्या स्पर्धेमध्ये तुम्हाला बक्षीस मिळत नाही आणि हा तिसरा सामना मात्र कोणता संघ जिंकेल. परंतु तिसऱ्या सामन्यापर्यंत पोहोचल्यानंतर नुकसान होत नाही अलीकडे, ही सुद्धा गोष्ट तेवढीच खरी आहे. आजकाल बऱ्याचशा तडजोडी केल्या जातात आणि त्या कराव्या सुद्धा लागतात कांचन. कारण आजकाल एंट्री फीज बघितली 11,000, 12,000, 16,000, 18,000 आणि रोज खेळायचं पण आहे. जर 30 दिवसामध्ये संघ डे नाईट 20-25 जरी एंट्री करत असेल तर रोज महिन्याला 3 लाख रुपये तरी खर्च आहे एका संघाला. आता हा संघ भागवायचा कुठून? गोलंदाज तयार. परेशचा पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. परेश के मातबर गोलंदाज आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला हा बॉल. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. रन जरी जास्त नसल्या तरी सामना मात्र हाय व्होल्टेज करू शकतील पाली संघ. चिमट संघ आहे, शेवटपर्यंत हार मांडत नाही हा संघ आणि म्हणूनच संघर्ष नेहमीच त्याच्या 5वीला पुजलाय. आणि आज मात्र पाहूया पाली संघाचा संघर्ष धाबा मात्र डिफेंड करून देणार का. शॉर्ट बॉल आहे, पूल केलाय, पाठीमागे कुणीही नाहीये. धाव संख्येचा श्री गणेशा. द्रोणागिरी करंजा टीम साठी हा पहिला चौकार येतोय. फलंदाज बंटी मात्रेच्या पॅटमधून 4 रन. थोडा रूम दिला होता इकडे, मागे कोणीच नव्हतं. 4 धाबा आल्यात, 21 धाबा अजूनही करायच्यात. 25 टार्गेट आहे. शॉर्ट बॉल आहे, हुक केलाय, पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बंटीचा तडाखा, षटकार. टोटल जाऊन पोहोचले ती 10 या आकड्यावर. 10 ऑन बोर्ड नाव. पाठीमागे येऊन बॅकफुटला येऊन मात्र हल्ला चढवलाय. हा सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर बॉल आउट केला जाईल. त्याची दोन्ही संघांनी नोंद घ्या कारण आपल्याकडे वेळ नाहीये. आयोजकांच्या वतीनं सूचित करण्यात येते सामना जर बरोबरीमध्ये आला तर बॉल आउटच्या आधारावर निर्णय केला जाईल या सामन्याचा. सकाळी पहिल्याच सामन्यामध्ये सुपर ओव्हर झाली, तिथून थोडासा उशिरानं चाललोय आणि त्याचमुळे मात्र थोडासा उशीर जरूर झालाय. स्पीडअप करत राहा. पहिल्या 3 बॉलमध्ये 10 धावा आल्यात. आता 15 बॉलमध्ये 15 धावा करायच्या आहेत द्रोणागिरी करंजा संघाला. करंजा संघ ही स्पर्धा बऱ्याच वेळेला खेळते. दरवर्षी करंजा संघ या स्पर्धेमध्ये असतो आणि काही वर्ष 2-2 सामने जिंकून तिसऱ्या सामन्याला पराभूत सुद्धा झालाय करंजा संघ. किंजल ट्रॉफी मध्ये यश आय थिंक आलेलं नाहीये, परंतु पाहूया इकडे मात्र चान्स जरूर आहे. परंतु क्रिकेट आहे. इकडे पाहूया ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षक रोहितच्या हातामधून चेंडू निसटला. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार 4. येतोय चौकार.
मितीर रन 4 आणि धावसंख्या मात्र पुढे जाईल ती 14 या आकड्यावर. रोहित थोडासा कॅज्युअल अप्रोच थोडासा पाहायला मिळाला तिकडे, परंतु हा चेंडू स्टॉप करणं फार गरजेचं होतं. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावर. सामना मात्र संध्याकाळच्या 17 मध्ये कमालीचा हा व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. 14 बॉल आणि 11 धाबांची आवश्यकता. कट करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंप लाईनवरचा हा चेंडू निघून गेला विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल येत असताना थोडासा संघ सुस्थितीमध्ये आहे द्रोणागिरी करंजा संघ. आज प्रत्येक मॅच मध्ये मोठा संघर्ष करावा लागलाय. पहिलाही सामना जिंकण्यासाठी स्ट्रगल केला, दुसराही सामना जिंकण्यासाठी स्ट्रगल केला या संघानं. तिसरा सामना थोडासा का होईना नक्कीच करंजा संघाच्या बाजूने झुकलाय, कारण विकेट गमावलेली नाहीये. 13 बॉल 11. फुल टॉस आहे, ग्लान्स केलाय, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. 4 धावांकरता बंटी मात्रेच्या पॅट मधून येतोय. आणखीन एक चौकार. टेन्शन घालवलंय बंटीनं आणि धोक्याची घंटी वाजवली ती पाली संघासाठी. पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र सपाटून मार खावा लागलाय तो परेश शेळकेला. धावा आल्या त्या 18. आता 2 ओव्हर्स मध्ये करंजा संघाला क्वालिफाय करण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. या स्पर्धेमध्ये यश लाभलेलं नाहीये द्रोणागिरी करंजा संघाला आतापर्यंत, परंतु दरवर्षी हा संघ या स्पर्धेमध्ये खेळतो. किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी मध्ये करंजा संघ नेहमीच खेळताना दिसतो, परंतु आज कमाल केले या संघानं. 12 बॉल मध्ये 7 धाबांची आवश्यकता. कल्पेशकडे षटक सोपवलंय. संध्याकाळचं सत्र थोडस बॅड लाईट. लो फुल टॉस बॉल स्वीप केलाय, बॉल सीमा पार 4. अक्षयच्या बॅट मधून मात्र यावेळेस चौकार येतोय. टीमची टोटल 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड. फक्त 3 धाबा दूर आहे. या लढतीतील विजेता संघ भंगारपाडा संघाच्या विरोधामध्ये खेळेल. ओ स्विच इट. आत्मविश्वास वाढलाय, कॉन्फिडन्स वाढलाय आता मात्र, कारण संघ सुस्थितीमध्ये जेव्हा असतो ना तेव्हा असे फटके नक्कीच डोक्यामध्ये येतात. काल सामना पाहिला होता शेलघर आणि बेलपाडा. 18 बॉल मध्ये 16 धावा करू दिल्या नव्हत्या. हलक्या हाताने ढकलले आता मात्र अक्षय पाटीलला मिड विकेटला सिंगल मिळेल. बारक्या त्या ठिकाणी आहे. एकच धाव. काय गोलंदाजी झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 4 मोहरे टिपले होते करण मात्रेनं. त्यानंतर अक्षय पाटीलनं टाकलेल्या षटकामध्ये बारक्याची विकेट घेतली आणि स्कोर मोठा होणार नाही याची पुरेपूर काळजी करण मात्रे, अक्षय पाटील, गणू थळी तीनही गोलंदाजांनी मात्र अप्रतिम मारा पाहायला मिळाला पहिल्या सत्रामध्ये. कट केला बॉल. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. सिंगल मिळेल त्या ठिकाणी. दुसऱ्यासाठी सरसावलेत आणि आता मात्र दुसरी रन कंप्लीट. आणि या 2 धाब्यानं मात्र द्रोणागिरी करंजा संघ किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी मध्ये पहिल्यांदा एक बक्षीस घेऊन जा. टीम करा आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल. एका षटकामध्ये तब्बल 4 फलंदाजांना बाद करण्याचा कारनामा केला. करण मात्र ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्कारानं मात्र करणला आपण सन्मानित करूया.
ही शेवटची मॅन ऑफ द मॅच. सामनावीरा पुरस्कार मात्र दिला जाईल. तुमच्या मान्यवरांना विनंती करतोय की आपण शेवटचा मॅन ऑफ द मॅच कव्हर करावा. करण मात्रे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. 4